आणि माझ्याकडे ड्युटी आहे बाळाला सांभाळायची आहे ना। तर अशा प्रकारे आमची इथं स्वयंपाकाची तयारी चालू आहे। तुम्ही पण या जेवण करायला। आणि पिल्लूच्या पप्पाला पण फोन लावला होता म्हणजे गणेशजीला, तर गणेशजी गेलेले आहेत तमिळनाडूला गाडी घेऊन, धान्याची गाडी घेऊन ते गेले तमिळनाडूला, म्हणून ते काही आता येणार नाही आहे जेवण करायला। तर जेवण आम्हीच करणार आहोत। तर मग मी दाखवणार आहे तुम्हाला पात्र टाकल्यावर कसे पात्र वगैरे टाकतात, कसा अग्निघास टाकला जाते, सर्व मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि आता पप्पांच्या फोटोला अक्षत वगैरे लावलेली आहे, पूजा केलेली आहे, फोटोची हार वगैरे टाकलेला आहे। आणि आता तो अग्निघास टाकणार आहे। इकडे स्वराज बघा कसा पाहत आहे। आणि अग्निघास वगैरे टाकला की सर्व लहान मुलं वगैरे फोटोचे दर्शन घेतील आणि आई वगैरे दर्शन घेणार, मी स्वराज सर्वांचं दर्शन वगैरे घेणार आहोत आता। आणि नंतर मग आम्ही पण जेवण वगैरे करणार आहोत। जेवण करायचं आहे आता। हे बघा स्वराज झोपलेला आहे पाळण्यात आणि मला भूक लागलेली, आई म्हणत आहे पहिले तू जेवण करून घे। जेवणात आहे कढी, खीर, दोडक्याची भाजी, मिक्सची भाजी, भजे, पापड आणि पोळी। आणि आता मी मस्तपैकी स्वराजला झोके देता देता जेवण करणार आहे। आणि त्याच्यानंतर आई आणि वहिनी पण स्वयंपाक आटोपला आला आहे, तर त्या पण इथंच जेवणार आहे, त्या पण मी तुम्हाला दाखवणारच आहे समोर। आता मी जेवण करत आहे, तर तुम्ही बोलणार लिपसिंग मागं पुढे होत आहे कारण इथं मी साऊंड घ्यायची विसरली होती। ते बघा आई आणि वहिनी पण जेवण करत आहे। आणि अशा प्रकारे प्रत्येक कार्यक्रम खूप मस्त होत आहे। आणि तुम्ही जेवण वगैरे झालेले आहेत। पिल्लू पण मस्तपैकी शांतपणे झोपलेला आहे। आता मी पण करणार आहे आराम। आमच्या वहिनी साहेब गेल्या जेवण वगैरे करून आणि त्यांनीच भांडे वगैरे घासले, एवढे मोठे भांडे वगैरे घासून वहिनी गेलेले आहेत। आईचं काम राहिलेलं आहे, आई आता कपडे धुवत आहे तेव्हा, कारण पान लवकर टाकायचं होतं 12च्या अगोदर, त्याच्यामुळे आईचे कामं राहिले आता मी तर करते आराम। तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा। पान खाय ना पान, आम्ही पान पण खाल्ला आज। हे बघा असं म्हणतात ज्याचं पान जास्त रंगते त्याचा नवरा जास्त प्रेम करते आहे ना। मग रंगलं ना, हां जास्त नाही रंगलो, गणेशजीचं प्रेम कमी झालं आता।